नमस्कार. आज आपण कॉस्ट युनिट आणि कॉस्ट सेंटर यामधला डिफरन्स पाहणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण याचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे, तरी सुद्धा थोडासा मागचा ओव्हरव्ह्यू घेऊन आपण आता इथून पुढे ॲक्च्युली डिफरन्स काय ते पाहणार आहोत. तर कॉस्ट युनिट हे कॉस्ट मोजण्याचं एक मापक आहे, ज्याला आपण कॉस्ट युनिट असं म्हणतो. त्याची डेफिनेशन आपण गेल्या वेळेस देखील पाहिली होती. तर आता इथे तुमच्यासमोर हा जो चार्ट दिसतो आहे, या चार्टमध्ये आपण की कोणत्या इंडस्ट्रीचं कोणतं कॉस्ट युनिट असतं ते आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ जसं की एखादी ऑटोमोबाईल म्हणजेच काय की ज्या कंपनीमध्ये गाड्यांचे स्पेअर पार्ट तयार होतात, तर ते स्पेअर पार्टचं मोजणी ही कशामध्ये केली जाते, तर नंबरमध्ये केली जाते. तर तुम्ही इथं पाहू शकता की हे नंबरमध्ये आहे. जिथं विटा तयार करण्याचा कारखाना आहे म्हणजेच ब्रिक्स वर्क्स केलं जातं, तिथे एका वीट मागे कॉस्ट नाही मोजली जात, तर त्या ठिकाणी ते 1000 ब्रिक्स म्हणजे 1000 विटा असंही त्यांचं मापक असतं. त्याचप्रमाणे सिमेंट इंडस्ट्रीमध्ये सिमेंट हे जे आहे ते टन किंवा किलोग्रॅमवरती मोजलं जातं. तसंच ट्रान्सपोर्ट, आता हा सर्व्हिस आहे बघा. ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये इथं तुम्हाला कंबाईन कॉस्ट युनिट दिसेल. उदाहरणार्थ काय, पर टन किलोमीटर किंवा पॅसेंजर किलोमीटर. म्हणजेच काय, या ठिकाणी दोन आपण कॉस्ट युनिट एकत्र केलेले आहे. एक आहे ते म्हणजे टन किलोमीटर आणि दुसरं आहे ते म्हणजे पॅसेंजर किलोमीटर. नेक्स्ट केमिकल इंडस्ट्री. आता केमिकल इंडस्ट्रीमध्ये देखील कॉस्ट युनिट आहेत ते वेगवेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल काही केमिकल इंडस्ट्रीजमध्ये केमिकल हे लिटरमध्ये मोजलं जातं, काही ठिकाणी ते गॅलनमध्ये मोजतात, तर काही वेळेला ते किलोग्रॅम किंवा टनमध्ये देखील ते मोजलं जातं. म्हणजेच केमिकल इंडस्ट्रीमध्ये लिटर, गॅलन, किलोग्रॅम, टन अशा प्रकारचे कॉस्ट युनिट त्या ठिकाणी वापरले जातात. पुढचं आहे ते म्हणजे स्टील इंडस्ट्री. आता स्टील इंडस्ट्रीमध्ये स्टील हे टन किंवा किलोग्राम म्हणजे ह्या दोन्हीपैकी कोणतेही ते एकक वापरू शकतात. शुगर फॅक्टरीमध्ये देखील टन, किलोग्राम हे एकक वापरलं जातं. बिल्डिंग, आता समजा तुम्ही फ्लॅट घ्यायला गेला तर फ्लॅटची किंमत कशी ठरते, तर फ्लॅटचा जो एरिया पर स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन केलेला आहे त्या पर स्क्वेअर फूट वरती त्या फ्लॅटची प्राइस तुम्हाला सांगितली जाते. त्यानंतर केबल, आपण जी दुकानातून केबल किंवा वायर विकत घेतो तर ती वायर कशी मोजली जाते, तर पर मीटर म्हणजे एका मीटरवरती त्याची किंमत ही फिक्स केली जाते. तसंच इकडे तुम्ही जर हॉस्पिटल इंडस्ट्री जी सर्व्हिस इंडस्ट्री आहे त्याच्या बाबतीत बघितलं तर त्यामध्ये सुद्धा पर पेशंट, पर बेड किंवा पर व्हिजिट, रोड पर मैल, पर किलोमीटर. आता सायकलच्या बाबतीमध्ये सायकल हे सिंगल युनिट आहे, त्याच्यामुळे तिथे ते नंबरमध्ये मोजलं जातं. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की कॉस्ट युनिट हे जे आहे ते कॉस्ट युनिट दोन प्रकारचं आहे. त्यामध्ये पहिलं म्हणजे काय, सिंगल कॉस्ट युनिट, ज्याच्यामध्ये फक्त मोस्टली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये ते वापरलं जातं. आणि दुसरं आहे ते म्हणजे काय, तर कंपोजिट कॉस्ट युनिट. आणि कंपोजिट कॉस्ट युनिट हे बऱ्याचदा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं, तिथे एकापेक्षा जास्त कॉस्ट युनिट एकत्र येतात. आता ह्या चार्टमध्ये आपण पाहू शकतो की इथे तुम्हाला अशा काही इंडस्ट्री दिलेल्या आहेत की त्या इंडस्ट्री कोणत्या प्रकारचं कॉस्टिंग मेथड वापरतात आणि त्यांचं कॉस्ट युनिट काय आहे. फॉर एक्झाम्पल इथे जर आपण बघितलं तर शिप बिल्डिंग ही जी कंपनी आहे, तर शिप बिल्डिंगच्या कंपन्या ह्या कॉन्ट्रॅक्ट घेतात. म्हणजेच एखादं शिप बांधणी करायचं असेल तर ते शिप बांधणी आपल्याला एका दिवसात किंवा एका महिन्यात किंवा एका वर्षात पूर्ण करता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मोठा कालावधी लागतो, म्हणजे 5 वर्ष लागू शकतात, 10 वर्ष लागू शकतात. तर ज्या ठिकाणी एखादं काम पूर्ण करण्यासाठी एका वर्षापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे तर त्याला आपण काय म्हणतो की लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट. तर शिप बिल्डिंग ही जी इंडस्ट्री आहे ती ह्या इंडस्ट्रीला कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगची मेथड वापरावी लागते. आणि कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगची मेथड वापरत असताना शिप बिल्डिंग ही जी कंपनी आहे ती कंपनी काय करणार आहे, तर एका शिप मागे त्यांना किती कॉस्ट आली ही कॉस्ट मोजणार आहे. म्हणजेच शिप बिल्डिंग कंपनीचं मेथड ऑफ कॉस्टिंग हे काय आहे, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, आणि त्यांचं युनिट ऑफ मेजरमेंट काय आहे, तर पर शिप. दुसरीकडे जर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटच्या कंपनीज बघितल्या तर ऍडव्हर्टाइजमेंट हे काय, तर एखादी ऍडव्हर्टाइजमेंट कंपनी खूप साऱ्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट करते. म्हणजेच काय, एक प्रोडक्ट किंवा एका कंपनीची जाहिरात ही त्यांच्यासाठी काय झालं तर जॉब आहे. म्हणजे एका कंपनीचा जॉब करायचा, दुसऱ्या कंपनीचा जॉब पूर्ण करून द्यायचा. म्हणजेच ऍडव्हर्टाइजमेंट कंपनीज ह्या जॉब कॉस्टिंगचा वापर करतात. आणि ऍडव्हर्टाइजमेंट कंपनीमध्ये एखाद्या जाहिरातीची किंमत ही पर ऍडव्हर्टाइजमेंटनुसार काउंट केली जाते. तसंच या ठिकाणी तुम्हाला आणखी खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत की त्या इंडस्ट्रीमध्ये कोणत्या प्रकारचं कॉस्ट युनिट वापरलं जातं आणि कुठल्या प्रकारची कॉस्ट मेथड वापरली जाते हे आपल्याला याच्यावरून समजून येईल. आता
आपण कन्क्लुजन कडे बोलूया की ज्यामध्ये एक्झॅक्टली कॉस्ट युनिट आणि कॉस्ट सेंटर याच्यामध्ये काय फरक आहे. पहिला फरक म्हणजे काय तर मिनिंग, म्हणजेच काय की दोघांच्या डेफिनेशन मध्ये फरक आहे. कॉस्ट सेंटर हे काय, इट इज नथिंग बट सब डिव्हिजन टू विच कॉस्ट आर इनकर्ड बट डज नॉट कॉन्ट्रीब्यूट टू द कंपनीज रेव्हेन्यू डायरेक्टली. आता कॉस्ट सेंटर हे जे आहे हे सब डिव्हिजन आहे. सब डिव्हिजन कसं, तर एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे, HR डिपार्टमेंट आहे, क्वालिटी डिपार्टमेंट आहे, म्हणजे ह्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काही खर्च इन्कर्ड होत असतात. तसेच ते खर्च इन्कर्ड झाल्यामुळे त्या डिपार्टमेंटला काही रेव्हेन्यू पण मिळत असतो. परंतु रेव्हेन्यू हा इनडायरेक्टली आहे. आपण इथे एक्झॅक्टली डायरेक्टली रिलेशन कशाशी लावू शकतो, तर कॉस्टशी लावू शकतो. म्हणजेच कॉस्ट सेंटर हे इनडायरेक्टली रेव्हेन्यू मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतं, तर कॉस्ट युनिट हे डायरेक्टली रेव्हेन्यू मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतं. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायचं म्हटलं तर कॉस्ट युनिट, तर कॉस्ट युनिट हे काय, इट इज नथिंग बट मेजरमेंट ऑफ एनी युनिट ऑफ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. एखादी वस्तू किंवा सेवा उत्पादन करताना ती उत्पादन झाल्यानंतर ते कशामध्ये तुम्ही मोजली, किलोमध्ये मोजली, लिटरमध्ये मोजलेली आहे किंवा नंबरमध्ये मोजलेली आहे, तर त्याचं एक मापक म्हणजे काय म्हणतो आपण, कॉस्ट युनिट म्हणतो. दुसरा डिफरन्सचा मुद्दा जर विचारायचा म्हटलं तर आहे यूज. तर कॉस्ट सेंटर हे कुठं वापरलं जातं आणि कॉस्ट युनिट कुठं वापरलं जातं. कॉस्ट सेंटर हे बेसिकली क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट साठी वापरलं जातं आणि कॉस्ट युनिट हे जे आहे तर हे बेसिकली इट इज यूज फॉर मेकिंग कंपॅरिझन बिटवीन स्टँडर्ड कॉस्ट अँड ऍक्च्युअल कॉस्ट. आता स्टँडर्ड कॉस्ट काय असते, तर कुठलंही एखादं प्रोडक्ट तयार करत असताना तुम्हाला आधी अंदाज बांधावा लागतो की हे प्रोडक्ट तयार करताना आपल्याला किती कॉस्ट येणार आहे. उदाहरणार्थ एखादा पेन मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर पेन मॅन्युफॅक्चरिंग करताना आपण म्हणतो की एक पेन तयार करायला आपल्याला 10 रुपये लागते. मग 10 रुपये ही कॉस्ट पेन तयार करण्याआधी आपण निश्चित केलेली आहे. म्हणजे आपण एक स्टँडर्ड ठरवलंय की 10 रुपये त्यापेक्षा जास्त त्याची कॉस्ट नाही यायला पाहिजे. म्हणजे 10 रुपये काय झाले आपले स्टँडर्ड कॉस्ट. आणि जेव्हा आपण पेन बनवला तेव्हा तो पेन बनला 6 रुपयामध्ये, म्हणजे आपण प्रॉफिटमध्ये आहे. कारण की आपण तर विचार केला होता 10 रुपयाला पेन तयार झाला पाहिजे, पण आता पेन किती रुपयाला तयार झालाय, 6 रुपयामध्ये. मग 6 रुपये ही जी कॉस्ट आहे तर ही काय ऍक्च्युअल कॉस्ट आहे. म्हणजे कॉस्ट नेट हे आपल्याला स्टँडर्ड कॉस्ट आणि ऍक्च्युअल कॉस्ट याच्यामध्ये कंपॅरिझन करायला मदत करते. तिसरा जो डिफरन्स आहे तो म्हणजे काय, कॉस्ट. तर कॉस्ट सेंटरमध्ये कॉस्ट ह्या कलेक्ट केल्या जातात आणि ऍब्सॉर्ब केल्या जातात. आता कॉस्ट कलेक्शन म्हणजे काय, तर जसं एखाद्या कंपनीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कॉस्ट इन्कर्ड होणार आहे. तर कॉस्ट सेंटरमध्ये काय केलं जातं की प्रत्येक डिपार्टमेंटची कॉस्ट काढली जाते आणि ती ऍब्सॉर्ब केली जाते. ऍब्सॉर्ब म्हणजे काय की ती त्या पर्टिक्युलर एखादा डिपार्टमेंट असेल, एखादा प्रोडक्ट असेल किंवा एखादी मशीन असेल, त्या मशीनला ती वर्ग केली जाते. म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या डिपार्टमेंटमध्ये 4 मशीन असतील तर प्रत्येक मशीनचा खर्च किती आला, तर जो तो खर्च हा ज्या त्या मशीनला दिला जातो. म्हणजे त्या ठिकाणी तो कलेक्ट केला जातो, तिथे एकत्रपणे खर्च करत नाही. त्याला आपण काय म्हणतो तिथे कॉस्ट सेंटर. कॉस्ट युनिटमध्ये तसं नाहीये. कॉस्ट युनिटमध्ये काय केलं जातं, तर कॉस्ट ही मेजर केली जाते आणि ती एक्सप्रेस केली जाते युनिटच्या स्वरूपात. म्हणजे एका नगाला किती पैसे आले किंवा एका डझनसाठी किती पैसे आले किंवा एका बॉक्ससाठी कॉस्ट किती आली, तर इथे मेजरमेंट केलं जातं आणि ते एक्सप्रेस करतो आपण एखाद्या युनिटमध्ये. सेकंड लास्ट पॉइंट आहे तो म्हणजे काय की सिक्वेन्स. की पहिल्यांदा काय कॉस्ट युनिट पहिल्यांदा येणार, कॉस्ट सेंटर पहिल्यांदा येणार. तर नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय येणार, तर कॉस्ट सेंटर येणार आहे आणि कॉस्ट सेंटर नंतर काय येते, तर कॉस्ट युनिट. कारण की जर तुमच्याकडे एखादं कॉस्ट सेंटरच नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग काय करणार. म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याकडे प्रोडक्शन डिपार्टमेंट नसेल तर तिथे प्रोडक्शन होणार नाही आणि जर प्रोडक्शन झालं नाही तर आपण ती वस्तू कशामध्ये मोजू शकणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ ते युनिटमध्ये मोजू शकणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा काय येणार, तर आपलं कॉस्ट सेंटर येणार आणि त्याच्यानंतर काय येणार, तर कॉस्ट युनिट येणार आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर नंबर्स. कॉस्ट सेंटर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्ट सेंटर असू शकतात. याच्यामध्ये असा काही फिक्स आकडा आपण सांगू शकत नाही की कॉस्ट सेंटर 5 प्रकारचे आहे, 10 प्रकारचे आहेत. तुमच्या कंपनीमध्ये जेवढ्या ऍक्टिव्हिटीज असतील किंवा जेवढे तुम्ही सेक्शन्स तयार करणार आहात तेवढे तुमचे कॉस्ट सेंटर असू शकतात. तर कॉस्ट युनिटच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. कॉस्ट युनिट हे वेगवेगळे असू शकतात आणि ते प्रत्येक सेवेसाठी आणि प्रत्येक वस्तूसाठी वस्तूचं मापक हे काय वेगळं असू शकतं त्या ठिकाणी. तर आज आपण पहिल्या चॅप्टर मधला शेवटचा पॉईंट संपवलेला आहे या ठिकाणी. कुणाला जर याच्या बाबतीत काही शंका असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा किंवा क्लासरूम सेक्शनमध्ये कमेंट करा. मग आपण याच्यामध्ये जर पुन्हा रिव्हिजनची गरज असेल तर आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा रिवाइज व्हिडिओ टाकू शकतो. थँक्यू.